गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की आता कुंभमेळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि हा कुंभमेळा आहे ना तो 45 दिवस चालणार आहे। पण यामध्ये काही शाही स्थान असतात, म्हणजे काही ठराविक दिवस असतात ना, त्या दिवसामध्ये त्या नदीमध्ये त्या नदीपात्रामध्ये जर आंघोळ केली ना, स्नान केलं तर असं म्हणतात की मनुष्याचे पाप धुतले जातात। पण हे नक्की खरं आहे का? या सर्व गोष्टींचं विश्लेषण आहे ना या निरूपणामध्ये होणार आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका, कारण तुमच्या जीवनाचे सार आहे ना हे सर्व तुम्हाला मिळणार आहे। म्हणून हा महाकुंभ आहे ना 144 वर्षांनी आलेला आहे आणि ही हिंदू पुराणामध्ये पूर्ण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं हे स्नान आहे ना ते म्हणजे प्रयागराजमध्ये आहे। म्हणून हा कुंभमेळ्याचा इतिहास आहे ना त्या दिवशीशी संबंधित आहे, जेव्हा देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे या अमरत्वाचं अमृत निर्माण केलेलं होतं। म्हणजे जसं की पौराणिक कथांनी वर्णन केलेलं आहे ना, देवता आणि राक्षसांनी मिळून जेव्हा हे कार्य पूर्ण करण्याचं मान्य केलं ना आणि अनैतिकपणे अमृत अर्धे वाटून घेण्याचं ठरवलं, त्यानंतर देवता आणि राक्षस विश्वाच्या खगोलीय प्रदेशामध्ये असलेल्या त्या दुग्धसागराच्या किनाऱ्यावर एकत्रित आले आणि दुग्धसागराच्या मंथनानं प्राणघातक विष निर्माण केलं, जे भगवान शिवांनी पिऊन घेतलं आणि अनेक अडथळे पार करून अनेक वर्षांनी धन्वंतरी हातात अमरत्वाचं अमृत घेऊन प्रकट झाली। बघा, बृहस्पती, सूर्य, शनी आणि चंद्र आहेत ना, या 4 देवांवर सुरक्षितता सोपून देवांनी ते भांड होतं ना ते जबरदस्तीनं बंद केलं। त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग सुद्धा केला आणि यावेळी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक, बघा ही 4 ठिकाणं आहेत ना, इथे या कुंभाचा थेंब पडला आणि तेव्हापासून या 4 ठिकाणांना गूढ शक्ती प्रदान झाल्याचं मानलं जातं। आणि कुंभ अर्थात म्हणजे देव आणि दानव यांच्यातील पवित्र घागरीसाठीचा हा लढा आहे ना तो 12 दिव्य दिवस चालला आणि जो मानवासाठी 12 वर्षाचा मानला जातो। म्हणूनचा कुंभमेळा आहे ना 12 वर्षातून एकदा साजरा केला जातो। म्हणजेच या 4 स्थळावर हा कुंभमेळा होतो। असं म्हटलं जातं ना की या काळामध्ये या नद्यांचं रूपांतर आहे ना त्या अमृतामध्ये होतं आणि त्यामुळं जगभरातून अनेक यात्रेकरू येतात। आपल्यासारखी माणसं असतात ना, या कुंभमेळ्याला या ज्या पवित्रतेचं दर्शन घडवण्यासाठी अनेक जण येत असतात। आणि बघा, असं म्हणतात ना की या कुंभमेळ्यामध्ये त्या नदीपात्रामध्ये जर मनुष्याने आंघोळ केली ना, स्नान केलं तर सर्व पापं धुतली जातात। यावर तुमचा विश्वास आहे का बरं? बघा, जर विश्वास नसेल ना तर हे निरूपण पूर्णपणे ऐका, कारण तुमच्या जीवनाचं सार इथे आहे। बघा, या पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये काही अशा कथा सांगितलेल्या आहेत, या कुंभमेळ्याबद्दल आपल्याला या कथा ऐकायला मिळतात। त्याच्यातलीच एक कथा आपण आता ऐकूया। बघा, या कथेनुसार प्रजापती कश्यप आहे ना याच्या 2 पत्नी होत्या
आणि या दोन पत्नींच्या संदर्भात ही कथा आहे ना, भरपूर पुराणामध्ये आलेली आहे. एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नींमध्ये सूर्याचा अश्व म्हणजे घोडा हा काळा आहे की पांढरा आहे यावरून वाद निर्माण झाला. जी खोटी ठरेल ती दासी बनेल अशी त्यांच्यामध्ये शर्यत लागली. आणि कद्रूचा मुलगा नागराज वासू व विंताचा पुत्र गरुड होता. आणि कद्रूनं आपल्या नाग वंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळं सूर्याच्या अश्वाला झाकून टाकलं होतं. त्यामुळं सूर्याचा अश्व काळा दिसत होता. ते पाहून विणता आपली शर्यता हरली आणि ती दासी झाली. परंतु दासीच्या रूपात ती फार दुःखी होती. तेव्हा विणता आपला पुत्र गरुडाला म्हणाली, कद्रूने शर्यत ठेवली की नाग लोकातून वासुकी रक्षित अमृत कुंभ आणून देईल आणि तेव्हाच ती दास्यत्वातून मुक्त होईल. विंताच्या या पुत्रानं स्वीकारलेलं दायित्व यशस्वी केलं आणि गरुड अमृत कुंभ ते घेऊन भूलोकी मार्गे पिता कश्यप मुनी आणि यांच्या उत्तराखंडामधील गंधर्व मादन या पर्वतावर स्थित आश्रमाकडे निघाला. या दरम्यान वासुकीनं तशी इंद्रदेवाला सूचना दिली. इंद्रदेवानं गरुडावर 4 वेळा आक्रमण केलं आणि त्याच्यात झालेल्या त्या घमाशान युद्धामध्ये ज्या 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडले ना, त्याचा 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. बघा, आता पाहूया या समुद्र मंथनाची कथा. कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये या समुद्र मंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजेच या समुद्र मंथनातून अमृत कळश बाहेर आला आणि तो राक्षसांनी पळवला होता. तेव्हा स्वतः विष्णू भगवान यांनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाकडून कट रचून परत मिळवला होता. पण मोहिनीच्या नाचकामामध्ये अमृत कळशातील 4 थेंब होते ना, ते भूलोकामध्ये पडले. ज्या 4 ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले ना, ते ठिकाण आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि ती 4 ठिकाणं त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. आता बघा, अजून एक महर्षी दुर्वास ऋषींची पण एक कथा सांगितलेली जाते. या कथेमध्ये इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांचा सुंदर प्रसंग आलेला आहे. दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा या इंद्रदेवांकडून अपमान झाला होता आणि तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता. ही सविस्तर कथा अशी आहे की इंद्रदेवांची हत्तीवरून स्वारी निघाली होती. तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत केलं होतं. मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार होता ना, हत्तींच्या मस्तकावर ठेवून दिला. नंतर हत्तीनं तो पुष्पहार जमिनीवर टाकून पायाने कुचलला. त्याचा दुर्वासा ऋषींना खूप राग आला. त्यांना इंद्रदेवाला शाप दिला. शापाचा परिणाम इतका झाला की सगळीकडे हाहाकार माजला. दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. प्रजा त्राही होऊ लागली. नंतर देवांनी समुद्र मंथन केलं आणि त्यातून लक्ष्मी प्रकटली. वृष्टी झाली आणि शेतकरी वर्ग सुखावला. म्हणजे या समुद्र मंथनातून अमृत कळश बाहेर काढण्यात आला. तो राक्षसांनी पळवून नागलोकामध्ये लपवून दिला. तेथे गरुडाकडून त्याचा उद्धार झाला आणि त्यानंच ते क्षीरसागरापर्यंत पोचवलं. आणि क्षीरसागरापर्यंत या पोचवण्यात गरुडानं ज्या 4 ठिकाणी अमृतकुंभ ठेवलं होते ना, ते 4 स्थळं म्हणजे त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार हे होते. त्यामुळं हे 4 तीर्थक्षेत्र आहेत ना, यावर कुंभमेळा भरला जातो. पण तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की कुंभमेळा दर 12 वर्षांनी का होतो बरं? बघा, कुंभमेळ्याच्या तारखा आहेत ना, या खगोलीवर घटनावर आधारित असतात. गुरु ग्रह सूर्याची स्थिती आहे ना, या कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे. जेव्हा हा गुरुग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो ना आणि सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो,
तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो आणि या गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून हा कुंभमेळा आहे ना दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी असतात आणि या 12 राशी हे 12 महिने दर्शवतात, जी वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत. म्हणजेच या कुंभ राशीमध्ये गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो आणि त्याचबरोबर 12 वर्षाचे चक्र या मानवी जीवनामध्ये एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं आणि हा कालावधी आत्मशुद्धी, श्रद्धा, ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. या कुंभमेळ्याचा हा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व म्हणजे आध्यात्मिक महत्त्व आहे ना. या कुंभमेळ्याचा असा एक महत्त्वाचा विधी म्हणजे शाही स्नान आहे. आणि हे शाही स्नान आहे ना हे शुभ मुहूर्तावर या पवित्र नदीत केल्यानं भक्तांना आध्यात्मिक शुद्धता मिळते. म्हणून या शाही स्नानाची प्रक्रिया आहे ना ती पहाटे 3 वाजता सुरू होते आणि साधू संत या स्नानाने सुरुवात करतात आणि त्यानंतर सामान्य भक्तांना ही स्नान करण्याची संधी मिळते. या स्नानानं लोकांची अनेक पापे नष्ट होतात, त्यांना देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आता आपल्या मनामध्ये हा विचार आला असेल की आम्ही तर असं वाचलं आहे की कर्मामध्ये राहिलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होते, मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण होतं. पण जो भरपूर पाप करत असेल तर त्यानं या महाकुंभामध्ये स्नान केलं तर त्याचे सुद्धा पाप धुतली जातात का? बघा, असे वेगवेगळे प्रश्न आहेत ना तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असावेत. पण समर्थांनी सांगितलं आहे ना, जो कर्माने राहतो ना, कर्माने वागतो, नियमांचं पालन करतो, त्याच्यासाठी हा महाकुंभ आहे ना, हा कुंभमेळा आहे. आणि आता हा प्रयागराज येथे चालू असलेला कुंभमेळा हा 144 वर्षांनी आलेला आहे. हा सर्वात श्रेष्ठ का मानला जातो बरं? कारण हे 45 दिवस आहेत ना, म्हणजे शिवरात्रीपर्यंत सांगता आहे या कुंभमेळ्याची. आणि या शिवरात्रीपर्यंत बघा काही ठराविक दिवस योजलेले आहेत. आता 2 किंवा 3 तारखेला हे शाही स्नान आहे, परत 12 तारखेला आहे. म्हणजे असे वेगवेगळे ते शाही स्नान ठेवलेले असतात. आणि त्या दरम्यान जर आपण तिथे स्नान केलं ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल, चमत्कार घडायला सुरुवात होईल. पण ते कोणाच्या बाबतीत घडेल बरं? बघा, जे उपासना करत आहेत, जे कर्मामध्ये श्रेष्ठ आहेत, नियमांमध्ये राहतात आणि रोज उपासनेला महत्त्व देतात ना, म्हणजे त्यांचं सर्व काही व्यवस्थित आहे. पण 7.5 मात्र सुटत नाही. त्यांनी जर या प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये जर स्नान केलं ना तर तुमचे भाग्य उजळले म्हणून समजा. पण आता पुढची गोष्ट अशी राहिली की जर एखाद्याने भरपूर पाप केले असतील पण त्यानं निश्चय केला, संकल्प केला की हे परमेश्वरा, हे भगवंता, माझ्याकडून झालेले जे पापकर्म आहेत ना, आता मी तुला शरण जातो, मला यातून तुम्ही बाहेर काढा, तर त्यालासुद्धा हा चमत्कार घडू शकतो. कारण हा महाकुंभ आहे ना, सर्व देवी देवता साक्षात अदृश्य रूपाने तिथे हजर राहणार आहेत. म्हणून कारण बघा, तुम्ही विचार करू शकता, हे मंत्री झाले, मोठमोठे लोक झाले, असा एकही मनुष्य नाही की तिथे हजेरी लावत नाही. मग आपण जाणं काही चुकीचं आहे का? प्रत्येकाने तिथं जायला हवं. कारण 144 वर्षांनी हा आलेला हा कुंभमेळा आहे ना, आपल्या जन्मात तर आपल्याला एकदाच अनुभवायला मिळणार आहे. आणि जर ते पाणी जरी आपल्या अंगाला लागलं ना तरी भरपूर आपण पुण्यवान होऊन जाऊ. कारण असं म्हणतात ना, एका साधूचा, सज्जन माणसाचा स्पर्शसुद्धा आहे ना, तो मनुष्याला पापापासून मुक्तता करत असतो. म्हणून लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना जाता येईल ना त्यांनी नक्कीच तिथं जावं.
या प्रयागराज कुंभामध्ये नक्कीच सामील व्हावं आणि तिथे स्नान करून यावं. हे पुण्य आहे ना, तुम्हाला हजारो वर्ष तुम्हाला पुरणार आहे. आणि आपण म्हणतो ना, मृत्यूनंतर माझ्या सोबत काय येईल, तर मृत्यूनंतर जे सोबत येणार आहे ना, तर हेच आहे. म्हणून जर तुम्ही कर्मामध्ये असाल, उपासनेमध्ये असाल, श्रवणामध्ये असाल आणि तरी तुमच्या मागचे टेन्शन संपत नसेल, त्यांनी नक्कीच या प्रयागराजला जावं आणि त्या महाकुंभामध्ये स्नान घ्यावं. कारण आपल्या भारतभूमीवरचे पूर्ण बघा देशोदेशांवरचे जे साधू संत आहेत ना, ती सर्वांची मांदियाळी इथे आलेली आहे. म्हणजे सर्व हजर राहिलेले आहेत. आणि अशा साधू संतांमध्ये जर आपण सामील झालो ना, तर आपल्याला सुद्धा ते पुण्य मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आता ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्कीच जावं, पण ज्यांना वेळ नसेल ना, त्याने कर्मामध्ये राहावं. कारण हा महाकुंभ आहे ना, आमच्याकडे दर हप्त्याला भरतो. दर श्रावणाला महाकुंभ असतो. तिकडे 144 वर्षांनी येत असेल, पण आमच्याकडे रोज भरला जातो. हे समर्थ विचार आहेत ना, ते महाकुंभापेक्षा काही कमी आहेत का? कारण हे विचार आमच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन घडवून आणतात, माणसामध्ये देव पाहायला लावतात. मग आता तुम्ही विचार करत असाल की जर कर्मामध्ये असेल आणि सर्व श्रवणामध्ये असेल, तर आम्हाला काही गरज आहे का तिथे जायची? पण असं म्हणतात ना, बघा साधू संतांचा स्पर्श आहे ना, तो देखील मनुष्याच्या जीवनामध्ये खूप गरजेचा असतो. म्हणून आपल्याला जर सवड असेल ना, तर नक्कीच तिथे जा. त्या पुण्याचे तुम्ही वाटेकरी व्हा. हे पुण्य तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. जय जय रघुवीर समर्थ.